नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, अनेक लोकांनी मला फोन केलेत, मेसेज केलेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून फोन येत आहेत की डिसेंबर महिन्याचं शिबिर कधी आहे। आता 10 तारखेला झालं आपलं 10/12/2023ला, पण आता दुसरं शिबिर कधी आहे याची उत्सुकता अनेक लोकांना लागून राहिलेली आहे। तर आज मी या शिबिराची तारीख डिक्लेअर करतोय। हे शिबिर 31/12/2023 रोजी, रविवार दिनांक 31/12/2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये होईल। या शिबिराला येताना बरोबर काहीही आणण्याची गरज नाही। जेवण, चहा, पाणी, नाश्ता या सर्वांची आपल्याला व्यवस्था केलेली असते। हे शिबिर पुणा बेंगलोर हायवेवरती साताऱ्यापासून 30 किलोमीटर अंतर आतीत या ठिकाणी असेल। या शिबिराची फी 1500 एवढी राहील। आणि आपणास माहीतच असेल की या शिबिराचे फायदे काय असे अनेक लोक विचारतात। आता हे जे ध्यानधारणा शिबिर आहे याचे फायदे अनंत आहेत, न सांगणे इतके आहेत। जो मेडिटेशन करतो, ध्यानधारणा करतो, त्याला त्याच्या आयुष्यात भरपूर काही अनुभव येत असतात। परंतु माझ्या शिबिरात जे लोक आले आणि त्यांना जे जे काय अनुभव आले, त्यांनी ते जे मला कथन केले हे मी इथं सांगणार आहे। मी याचा स्वतः दावा नाही करत, परंतु येणाऱ्या लोकांचे अनुभव सांगत आहे। अनेक लोक असे होते की ज्यांच्या अंगात येणारी वारी मोकळी होत नव्हती। अनेक बुवा, बाबा, गुरुवर्य यांच्याकडे जाऊन देखील त्यांची वारी मोकळी झाली नव्हती, खूप पैसे गेले होते। अशा लोकांना असा अनुभव आला की शिबिरामध्ये त्यांचं वारं मोकळं झालं आहे। अनेक लोकांना काही दुष्टशक्तीचे त्रास होते, खूप पैसे घालून ते जात नव्हते, ते सुद्धा इथं गेल्याचा अनुभव आला। तर अनेक लोकांना अध्यात्मामध्ये मन लागत नव्हतं, जप करताना लक्ष लागत नव्हतं। तर असे काही लोक आहेत माझ्या शिबिराला येणारे की ते 3-3 तास एका जागेवरती बसून जप करतात, ध्यान करतात, तरी त्यांना त्याचं भान राहत नाही तर कोणत्याही गोष्टीचं। अनेक लोकांचं मानसिक टेन्शन निघून गेलं, काही लोकांचं मानसिक ताणतणावातून शारीरिक असणारे आजार संपले। भीती, टेन्शन, चिडचिडेपणा, काळजी, विनाकारणचे विचार, डोक्यात विचारांचं चक्र चालू राहणं, काळजीनं येणारी अनिद्रा, कॉन्फिडन्स कमी असणं, नेहमी निराश वाटणं, भीती वाटणं, झोपेत दचकणं, असे अनेक प्रकारचे आहेत। यातून हे लोक बरे झाले असे त्यांचे अनुभव आहेत। शिबिराला फायदे तोट्याचे विचार करून येत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की श्रद्धा विश्वासानं जर तुम्ही आला आणि मी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी केली तर याचे खूप चांगले अनुभव येत असतात। इथं 11 ते 5 या वेळेमध्ये असे काही गुप्त दुर्मिळ मंत्र असतात, त्याचा मी तुमच्याकडून जप आणि ध्यान करून घेत असतो। ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला शिकवत असतो आणि बरंच काही या शिबिरामध्ये होत असतं। या शिबिराला येणाऱ्या लोकांचे अनुभव असे आहेत की शिबिर संपल्यानंतर त्यांना घरी जावं वाटत नाही, इथंच थांबावं, अजून एक दिवस शिबिर व्हावं अशी इच्छा असते। तर अनेक लोक असे आहेत की माझे पहिले शिबिराला आलेत, परंतु ते 1,500 फी भरून प्रत्येक शिबिराला येतात। ते म्हणतात की 1,500 फी काहीच नाही आहे, आम्हाला जो फायदा होतो आहे, आनंद होतो आहे, त्याच्यापुढे काहीच नाही। त्यामुळं आपण शिबिराला या। शिबिराची बॅच सीमित असते, 25 ते 30 एवढीच लोक मी घेत असतो। त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर या शिबिराची नोंदणी कराल तितक्या लवकर तुमचा शिबिराला नंबर लागेल, अन्यथा मग तुम्हाला पुढच्या शिबिरामध्ये यावं लागेल। मी जो नंबर देतो आहे त्या नंबरवरती आपलं रजिस्ट्रेशन करत असताना काय करायचं आहे, पहिल्यांदा या नंबरला फोन करून डिटेल्स घ्या। या नंबरवरती 1,500 रुपये पे करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा। त्यानंतर तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचं नाव, गाव, पत्ता हे त्यामध्ये असतं, याचा फोटो पाठवा, मग तुमचं रजिस्ट्रेशन होतं। आणि एकंदरच जितक्या लवकर तुम्हाला या शिबिराला ॲडमिशन घेता येईल तितक्या लवकर घ्या। त्याचबरोबर मी अजून एक अनाउन्समेंट करतो आहे, जे 18 ते 25 या वयोगटातील 18 ते 30 या वयोगटातील तरुण असतील,
जे जीवन जगण्याची दिशा हारलेत, थकून गेलेत, त्रासून गेलेत, आयुष्यात काहीच भलं होत नाही, काहीच ठीक होत नाही, करिअर होत नाही, डोकं ठिकाणावर नाही आहे, खचून गेलेत. एवढंच काय की काही तरुण आत्महत्या करायला सुद्धा निघालेले आहेत आणि काही तरुण रडत बसलेत. असे जे इच्छा आणि आशा हारलेले तरुण आहेत त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यापासून मी पूर्णपणे यूट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सनातन सत्य हा चॅनल तरुणांच्यासाठी निःशुल्क 1ही रुपया न घेता शिबिर घेणार आहे. कारण आपण समाजाचं काही देणं लागतो. देव म्हणून नुसतं काही उपयोग होत नाही, लोकांच्या प्रत्यक्षात उपयोगी पडायला लागतं. आज जर तरुण पिढी व्यवस्थित झाली तर पुढच्या 7 पिढ्या सुधारतात. तरुण पिढी जर व्यवस्थित झाली, संस्कारी झाली तर आपला देश सुधारतो, आपली संस्कृती सुधारते. आणि हा उदात्त उद्देश ठेवून दर महिन्यामध्ये एक शिबिर तरुणांच्यासाठी हे मोफत घेतलं जाईल आणि त्यामध्ये त्यांच्या सर्व समस्या निवारणार्थ सर्व काही केलं जाईल. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करा.